गेल्या अनेक दिवसापासून एक प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये होता की मराठा समाजाच्या अतिभव्य आंदोलनाच्या पाठीमागे अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे असलेली राजकीय आणि आर्थिक शक्ती नेमकी कोण आहे? काही लोकांनी मधल्या काळामध्ये शरद पवारांचा उल्लेख केला की शरद पवार या आंदोलनाला मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी किंवा मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवतात असं म्हटलं गेलं. त्यानंतर नावाला रोहित पवार यांचं बरेच दिवस की रोहित पवार आता हे पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांना पूर्णपणे मदत करतायत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून त्यांच्या पाठीमागच्या शक्तीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. कुठलीही गोष्ट, कुठलंही आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणामध्ये एक सामान्य कार्यकर्ता जिव्हाळ्याने जिद्दीने करतोय आणि तो स्वतःच्या जीवावर करतोय, ही गोष्ट लोकांना पटत नाही. आणि जेव्हा जेव्हा मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं झाली, भव्य मोर्चे झाले, इतके मोठे झाले की अगदी इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. मग या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे राजकीय शक्ती कोणाची आहे? गाड्या कोण पुरवतं, पैसा कोण पुरवतं, अन्नधान्य कोण पुरवतं? सांगितलं जातं की हे मराठा बांधव करतात. तेही चुकीचं नसेल, तेही बरोबरच असेल, तरी सुद्धा एक राजकीय हस्तक्षेप आंदोलनाच्या पाठीमागे असावी लागते. ती नेमकी कोणाची होती याचा अप्रत्यक्ष खुलासा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी एका निमित्तानं केलाय आणि ते नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील स्पष्टपणे असं म्हणाले की शिंदे साहेब, आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं नाही. तुमचे सगळे उमेदवार निवडून यावेत यासाठी आमच्या मराठा समाजाने, मराठा संघटनेने तुम्हाला किती मदत केली आणि तुम्ही आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या दबावात येताय, हे बरोबर नाही. ज्या कुणबी प्रमाणपत्र जी दिलेली आहेत मराठा समाजाच्या बांधवांना, ती रद्द होत आहेत जात पडताळणीमध्ये. हा मुद्दा होता चर्चेचा. त्यावर भाष्य करताना हे मनोज दादा बोललेले आहेत. याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब यांनी मनोज जरांगे पाटील यांना ताकद दिली होती का? किंवा तुम्ही आंदोलन करा, मी पाठीशी आहे, काय लागेल ते, त्याची सगळी व्यवस्था होईल, असं शिंदे यांनी म्हटलं होतं का? आणि जर म्हटलं असेल तर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये खेळलेली ती एक खूप मोठी खेळी होती. हेच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या विधानावरून सिद्ध झालेलं आहे. एकीकडं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसून सरकारची भूमिका मांडतात, तर दुसरीकडे आपली खास माणसं पाठवून मनोज जरांगे पाटील यांच्याही पाठीशी ताकद उभी करतात. या गोष्टीचा अप्रत्यक्ष खुलासा आज झाला आहे का? आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची राजकीय ताकद हे एकनाथ शिंदे आहेत का? याचं उत्तर सुद्धा मित्रांनो आज मिळालेलं आहे पूर्णपणाने महाराष्ट्राला. या राज्यात काय होतं की काही घडलं की ते शरद पवारांचं नाव लगेच पुढे येतं. ते शरद पवारांनी असं केलं, महाविकास आघाडीच्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना मदत केली, अशा पद्धतीची चर्चा होते. परंतु आज खुलासा झाला डायरेक्ट की महायुतीचेच नेते या सर्व घटनांच्या पाठीमागं, आंदोलनांच्या पाठीमागं, घटनांच्या पाठीमागं, आंदोलनांच्या पाठीमागं होते. आणि त्यांना दोन गोष्टी साध्य करायच्या होत्या एकनाथ शिंदे यांना. एकीकडं मराठा समाज हा आता माझ्या नेतृत्वाखाली चालतोय महाराष्ट्रातला, मी आता मराठा समाजाचा कर्ता धर्ता आहे, मी आता मराठा चेहरा आहे, मराठा कार्ड आहे, मराठा नेता आहे,
हे एकीकडे दाखवायचं होतं. दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांच्या वर पूर्णपणे मराठा समाजाचा आधार घेऊन एक प्रकारचा राजकीय दबाव निर्माण करायचा होता आणि तो त्यांनी केला त्यांच्या काळामध्ये. भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हेच कार्ड खेळणार पूर्णपणाने. उद्या महाराष्ट्रामध्ये जर ही महायुती तुटली तर महायुती पूर्णपणाने मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीतून बाजूला कसा काढता येईल याचं एक मोठं प्लॅनिंग भविष्यातलं एकनाथ शिंदे यांनी केलं असावं याचीही आज खात्री पटलेली आहे. म्हणजे या राज्यामध्ये स्वतंत्र पायावर उभे करण्याची जी तयारी लागते, राजकीय तयारी, ती तयारी आता एकनाथ शिंदे करतायत का? त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची ती मदत घेत आहेत का? किंवा त्यांना हे मदत करतायत का? उद्या सकल मराठा समाज एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभा राहावा यासाठीची ती सर्व खेळी होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार निवडून आले असले तरी त्यांना निवडून येण्यासाठी पूर्णपणे मराठा समाजाने ताकद दिली असं म्हटलं जातं. परंतु एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून आणण्यामध्ये मराठा समाज हा अग्रभागी होता, पुढे होता, त्यांच्यामुळेच हे घडलं हे मात्र आज अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांनी कबूल केलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा या राज्यातले सगळे जे प्रश्न आहेत किंवा जे समाज आहेत या एकसंघ समाजाला वेगवेगळ्या तुकड्यामध्ये वाटण्याचंच काम त्यांनी केलं. मराठा ओबीसी हा वाद लावला, दलित मध्ये सुद्धा उपवर्गीकरणाचा त्यांनी पूर्णपणाने वाद लावला. प्रत्येक जाती धर्मामध्ये असा कुठल्या तरी कुठल्या प्रश्नावरून असा भेद असला पाहिजे, फूट असली पाहिजे, अशा प्रकारचं एक अत्यंत डोकेबाज किंवा बुद्धिवादी काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने करून ठेवलेलं आहे. कुठलाही एक समाज पूर्णपणे आनंदी आहे किंवा आपलं आयुष्य, आपलं समाज जीवन अत्यंत समाधानं जगतोय असा महाराष्ट्रामध्ये आता उरलेला नाही. कुठलाही समाज घ्या आपण, त्यामध्ये काही ना काही राजकीय खेळी करून सर्वांना अस्थिर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आणि भविष्यामध्ये महायुती जेव्हा तुटेल, एकनाथ शिंदे जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहतील तेव्हा मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून भविष्यामध्ये काम करतील आणि मराठा समाजाला ते खास करून हाक देतील की मी आता तुमच्या पाठीमागे आहे आणि मी आता तुमचा नेता आहे, तुमच्या कल्याणासाठी मी आता राजकारण करणार आहे. हे भविष्यामध्ये त्याच्याकडून आपल्याला ऐकायला सुद्धा मिळेल. या गोष्टीचा अर्थ दुसरा असा आहे मित्रांनो, सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता नेते जाती वाटून घेत आहेत, समाज वाटून घेत आहेत. आता एकनाथ शिंदे मी सगळ्यांचा आहे, मी फार मोठा नेता आहे, सगळे माझे आहेत असं म्हणत असले तरी सुद्धा एकनाथ शिंदेने ही जात वाटून घेतली का मराठा समाजाची, मराठा नेत्यांची, असा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे मित्रांनो. देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या जाती वाटून घेतल्या, उद्धव ठाकरे यांनी कोणत्या जाती वाटून घेतल्या, किंवा शरद पवारांनी कोणत्या जाती वाटून घेतल्या, हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेस कोणती जाती वाटून घेत आहे, असाही प्रश्न आज निर्माण झाला. गंभीर आहे. राज्याच्या राजकारणामध्ये जातीचं, समाजाचं राजकारण आता खूप पुढे गेलेलं आहे, पुढे. आणि आपला नेता, आपली जात, हे नवं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता रुळू पाहत आहे. आणि असं जर घडलं तर महाराष्ट्राचं जे वैभव होतं, मोठेपण होतं, विविधतेतील जी एकता होती, ही भविष्यामध्ये आपल्याला संपलेली सुद्धा दिसणार आहे. तो आजचा आपला विषय नाही. आपला विषय एवढाच होता की आपण विनाकारण शरद पवारांना शिव्या दिल्या, महाराष्ट्राने शिव्या दिल्या, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शिव्या दिल्या, संघाच्या लोकांनी शिव्या दिल्या की मराठ्यांचं आंदोलन हे शरद पवारांनी उभं केलंय किंवा मराठा समाजाला पूर्णपणे रसद ही शरद पवार पुरवतात आणि त्यांच्या जीवावर हे सगळं राजकारण चालू आहे, ते त्यांचे करते धरते आहे. परंतु आज मात्र शरद पवार नाही तर एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री, हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी होते.
आणि त्यांच्याच इशाऱ्यावर हे सगळे मोर्चे, ही सगळी आंदोलनं चालत होती, हे आज पूर्णपणाने सिद्ध झालेलं आहे. या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.